महायुतीमध्ये सध्या रणकंदन सुरू झालेलं आहे आणि एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचा वाद आता विकोपाला गेलेला आहे। मात्र हा वाद नाहीच अशा प्रकारचं स्पष्टीकरण नवी मुंबईतले भाजपाचे माजी नगरसेवक देतात। आपल्याबरोबर या ठिकाणी नगरसेवक आहेत सुरेश पाटील, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, सध्या जे वादविवाद चालू आहेत किंवा नालायक शब्द असेल, रावण शब्द असेल, नेमके कुणावरती टीका होते, काय चाललंय? ह्या नवी मुंबई शहराचे मागील 40 वर्षापासून नेतृत्व करणारे आदरणीय गणेश नाईक साहेब, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वात सुंदररित्या शहराच्या विकासाकरिता कार्यरत आहेत, मार्गस्थ आहेत। आणि ह्या दरम्यान मागील काही कालावधीमध्ये जे चुकीचे निर्णय शहराच्या हिताच्या विरोधात घेतले गेलेत, म्हणजे सिडकोचा फंड कोविड कालावधीमध्ये मुंबईसाठी वापरला गेला, तिथं कोविड सेंटर केलं। त्यानंतर आमच्या हक्काचं पाणी बारवी डॅमचं ते वळवलं गेलं, इंजेक्शन ऑक्सिजन इथनं जे चोरी केले गेले। आणि आता 14 गावांच्या विकासाकरिता जे सशर्त निर्णय झालेला की फंड देऊन त्यांचा विकास करावा आणि मग ती गावं आमच्यात समाविष्ट करावी, परंतु हे सगळं न ऐकता चुकीच्या पद्धतीनं DP प्लॅनच्या अनुषंगाने सामाजिक सुविधांचे भूखंड बिल्डर धार्जिना निर्णय घेऊन त्यांना बिल्डरांना परस्पर देणे, CC देणे, किंवा MIDCतले राखीव असलेले आमचे भूखंड, ॲग्रीमेंट झालेले आमचे महानगरपालिकेच्या सोबतचे भूखंड परस्पररित्या रद्द करून इतर व्यावसायिकांना प्रदान करणं, या अशा निर्णयाच्या दृष्टिकोनातून आमचं शहराचं मानांकन खालावण्याच्या करिता जे काही विचार पुढे येत आहेत, त्या विचारांना, त्या वृत्तीला लायक नाही, नालायक हा शब्द वापरला गेला आहे। आणि त्यामुळे व्यक्तिशः तो कोणी स्वतःला लावून घेऊ नये आणि या शहराच्या विकासाच्या विरोधात आपण असाल तर मग आपल्याला तो शब्द लागू होतोय। आणि त्यामुळं आदरणीय नाईक साहेबांनी वापरलेला हा शब्द त्यांच्याकरिता आहे, ज्या शहराच्या विकासाच्या विरोधात आहे। नक्की रोख कुणावरती या सगळ्या शब्दांचा? मी पुन्हा उल्लेख करतो की या 14 गावांकरिता सशर्त म्हणजे 6,700 करोड रुपये या विकासासाठी शासनाने द्यावे, असं तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर साहेबांचं प्रधान सचिव नगर विकास यांना पत्र आहे, आपल्याला मी ते सुपूर्त केलेलं आहे। त्या पत्राच्या अनुषंगाने ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याकरिता त्या गावाला नवी मुंबई शहराच्या दर्जाच्या विकासाच्या विमुख आणण्याकरिता गरजेचं आहे आणि ते करून मग ती 14 गावं आमच्यात देणं गरजेचं होतं। त्या अगोदरच हे केलं गेलंय आणि ह्या निर्णयाचा जो पाठिंबा करतोय, म्हणजे या शहराची वाताहत होण्याकरिता आता जे काही निर्णय झालेत, FSI किंवा बाकी गोष्टींचा जो निर्णय असेल, या शहरावर इम्पॅक्ट असेसमेंटच्या माध्यमातून राहण्याजोगं सुविधांकरिता असलेला जो डिटेल रिपोर्ट होता, तो कुठंतरी म्हणजे डावळला जातोय। याच्यामध्ये आता तुम्ही टीका केल्यानंतर समोरून आहेत, खासदार आहेत शिवसेनेचे, त्यांच्याकडून सुद्धा तुमच्या नायकांवरती टीका होताना दिसते। उपनेते विजय चौगुले यांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे। आदरणीय खासदार नरेश म्हस्के साहेब एक 1.25 वर्षापूर्वी लोकसभेची निवडणूक लढताना आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या विचारांनी आणि त्यांच्या प्रयत्नांनी शहर कसं विकास गाठू शकला हे त्यांनी स्वतः उल्लेख केला, आपणही कव्हर केलेलं आहे ते। आणि 1.25 वर्षानंतर आता ते जर बोलत असतील नाईक साहेबांच्या बाबतीत, शहराच्या बाबतीत, तर कुठंतरी त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे। आपल्याला संसद रत्न पुरस्कार दिला गेला, आपल्याला काम करायचं आहे, त्याच्या अगोदर पुरस्कार देऊन सन्मान केला आहे। आपण काही चांगले निर्णय आणा, या शहरासाठी विकासासाठी हातभार लावा। राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांनी स्वयंपूर्ण विकास हे प्राधिकरण स्थापन केलं, दरेकर साहेबांना त्याचं अध्यक्षपद नेतृत्व दिलं। ह्या निर्णयाच्या अनुषंगाने आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्याबरोबर दादा काम करतायत आणि ती भूमिका आपली असावी। खासदार साहेबांनी नवी मुंबईकरिता आता काय केलंय तेही सांगणं गरजेचं आलंय, जेणेकरून आम्ही निवडून दिलेला खासदार आमच्या शहराच्या प्रगतीसाठी मेहनत घेतोय का आणि घेणार आहे का, हे सुद्धा क्लिअर झालं पाहिजे। टीका करण्यासाठी खासदार केलेलं नाही। त्यांचं असं मत आहे की तुमची टीका थेट गणेश नाईकांनी टीका थेट एकनाथ शिंदेवरती केली, म्हणून त्यांचे नेते हे तुमच्यावरती जहरी टीका करतात। आदरणीय खासदार जर हे सगळं जे नवी मुंबईच्या शहराच्या विरोधातले निर्णय ते जर स्वतः जर कबूल करतायत तर त्यांनी लावून घ्यावं। आमच्या नेतृत्वानं कधीच कुठल्याही आपल्या नेत्याला ह्या दिशेनं संबोधलेलं नाही आहे। पुन्हा सांगतो मी, बिल्डर धार्जिना निर्णय, बिल्डरांची पाठीराखी तुम्ही आहात का? हा निर्णय तुमच्यासाठी आहे का? याच्यात असलेले एजंट जे तुमच्या आसपास फिरतायत त्यांच्यासाठी तुम्ही हे करताय का? हे शहर उद्ध्वस्त होण्यासाठी तुमचा हातभार आहे का? नाही ना। मग याचा अर्थ आम्ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सन्मान करतो आणि करणार। महायुतीचे नेते आहेत ते, आम्हाला महापालिकेत आमचा भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा झेंडा लावायचा आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या
नेतृत्वात आम्हाला निवडणूक लढायची आहे, आम्ही त्याला नाकारलं नाही, परंतु या शहराचं उद्ध्वस्त असणारं चित्र समोर आणू नका, या शहराची प्रगती रोखू नका. आदरणीय खासदार साहेबांना तेवढीच विनंती आहे. नक्कीच आपण पाहतो की गणेश नाईक यांनी टीका ही एकनाथ शिंदेवरती केली नाही, तर या शहराच्या विकासामध्ये जी लोक अडथळा आणतायत त्यांच्यावरती मात्र आम्ही टीका करत राहणार आणि आमचा विरोध कायम ठेवणार, अशा प्रकारचं स्पष्टीकरण या ठिकाणी भाजपच्या माजी नगरसेवकांनी दिलेलं आहे. विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.